तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. वेलकम टू माय चॅनेल. आज एकदम घर बघा, घर कसं एकदम चकाचक करून टाकलंय, एकदम ताजं तवानं घर करून टाकलंय. कारण येणार आहेत माझे घरचे दादा, वहिनी, आई, बाबा, दादाची 3 पोरं. त्यामुळं आज घर एकदम चकाचक करून टाकले, एकदम टाकाटक. हे आमची माझी लाडकी लेक हो. काल जे मी आणलेलं, कालपासून सोडा, जी शॉपिंग होते ते अशीच पडायला लागली बघा. इथंच आहे शॉपिंग. ते जरा सेट करायचे आहेत व्यवस्थित, शॉपिंग एकदम व्यवस्थित करायची आहे. आणि पिपाणी बाय आई बाबा येतात तेव्हा घर एकदम क्लीन लागतं, नाही तर लय शिवाय खायच्या असतात बेकार, एकदम बेकार बाई, छोकार. तर सगळे ब्लँकेट गोधडी सगळे धुवून टाकले, आता ते फक्त वाळत टाकायचं आहे. आणि आज पण त्यांना वेलकमिंग करायचं आहे. बाहेर जो आपण घराच्या बाहेर मंडप टाकणार आहे, त्या मंडपवाल्याकडे जायचं आहे. गाड्यांवरती बॅनर लावणार आहे, पोस्टर लावणार आहे. ते पोस्टरचे डिझाईन करायचे आहे. अजून पण कामं राहिले आहेत. आबाचं एक थोडंसं शॉपिंग राहिलं आहे. माझ्या गळ्यातल्या माळा राहिल्यात, छोटं राहिलं आहे, म्हणजे 25% राहिलं आहे. सगळ्यांचं मीटिंग झाल्या, सगळ्यांना भेटलो आहे. परत एक आता पोरांना बोलवून संगीत पण आहे, तर संगीतचं पण प्रॅक्टिस करायचं मला फावा. तर बाल्कनी एकदम चकाचक झालेले आहे, गोधड्या झालेल्या आहेत, कपडे झालेले आहेत, विषय मिटलेला आहे भावांनो. 1 वाजेपर्यंत घरचे येणार आहेत. आता जायचं आहे बाहेर आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायचं आहे. आणि मग डेपोचा सीन पण करायचं. चलो आता कर्वेनगरला जायचं आहे. ही जी आकाश सरांची गाडीची एवढी हेल्प झाली आहे ना, काय सांगू बाई. मा सुंदरी तिथे आहे, सुंदरीची सर्व्हिसिंग करायची आहे. चला पूर्ण पॅक हो आधी भाई, ऊन बाहेर आहे खूप. आधी पूर्ण पॅक हो आणि मग बाहेर पडू. तर चला निघूया, तयारी झाली. आता इथून जायचं आहे आपल्याला कर्वेनगरमध्ये डायरेक्ट. सनाट सुटायचं आहे कर्वेनगरमध्ये नॉन स्टॉप. आणि ऊन कसले भाई, ऊन म्हणजे नेक्स्ट लेवल ऊन आहे बरं का. अख्ख्या जगात बर्फ काय गारा पडायला लागल्या आहेत, गाराचा पाऊस पडायला लागला आहे. पण पुण्यात भाई काय एक थेंब दिसणं झालं आहे. जळजळाट पळपळाट चालू आहे अख्ख्या पुण्यात. लग्न आहे वाढतं इथं पण पुण्यात. तर एवढं गाडी सजवली. तर निघूया, डेपोच्या ठिकाणी पोचूया, डेपो घेऊया. कारण 1 वाजता घरचे येणार आहेत आणि आता वाजल्यात 12. लवकर आलं पाहिजे. जेवणाचा सीन लवकर गेला पाहिजे. बाई डेपोचं सीन झालंय. बाहेर लय ऊन आहे, भयानक ऊन आहे बाई. वर चला. ते बोलतात इकडे पाऊस आहे, तिकडे पाऊस आहे, इकडे पडतोय. पुणे सोडून अख्ख्या जगात पाऊस पडायला लागलाय. नुसतं कर्वेनगरवरनं जाऊन आलो तो भाई असला उन्हाने चपकवलाय ना मला, भयानक. जेवण बनलेलं आहे. खाली दादा आणि ताई सगळे आलेत. ताई नाही, दादा, आई, बाबा, वहिनी. गाडी लावून घेऊन त्यांना वर आणू. बराच वेळ लागला पण त्यांना यायला, 1 तास लेट आलेलं आहे. हे बघा ही गाडी, जाऊ दे तिथंच. आणि मागं आहे बाबा गँग बेंग. आणि स्विमिंग पूल असं कर. आणि स्विमिंग पूल फक्त ते रेस्ट्रिक्शन्स लक्षात ठेव. स्विमिंग पूलचे बाजार घेतलाय आता सकाळीच. दुसरा दिवस आहेत, घरातले सगळे घरातच आहेत. घरातच असणार आणि कुठं असणार बाकी विषय. आता जाऊन पोहे पण घेतलेत, पोहे द्यायचे आहेत त्यांना. आणि आज शॉपिंगला जायचं हो गया. सो आज आद्या, मानव म्हणजे भावाचे 3 पोरं आणि दादा आणि बाबांचे कपडे घ्यायचे. काल थोडा पण ब्लॉग केला नाही कारण वेळच भेटला नाही. भयंकर कामं केल्यात काल. आता घरात जाऊन थोडंसं खाऊ, आंघोळ करू आणि बाहेर पडू भाई. कारण आज एकट्यालाच फिरायचं आहे. संजय येतोय. आणि हो वैशाख, सॉरी मैं तेरे को फोन नहीं कर ब्रो, बिकॉज बहुत जल्दी में काम खत्म हो रहा है, दैट्स व्हाई ब्रो. लेकिन मैं कल फोन करूंगा.
घरातले लोक आले की बघ असं घर एकदम घर वाटतं. एक मिनिट बघा, काल चपात्या ज्या राहिलेल्या त्याचे तुकडे बनवून दिले, तुकडे. आणि असलो भारी लागतं नाही भाई, एक नंबर खतरनाक. घर विषयी खोल असतो भाई. किती एकटं राहा, घरातले आले की एक नंबर होते काम. आता उतरलोय खाली, आता पोरांची शॉपिंग करायला जायचं आहे. संजय येतोय लिफ्टमधून, तिथं लावली गाडी. बघू आता कुठं शॉपिंग करायचं ठरतंय, ह्याच्यावर प्लॅन करायचं आहे की कुठं जायचं. मग त्याच्या आधी निलंगा खायचं आहे बाई. गाडीवरचं प्रेम बघा, पोराचं गाडीवरचं प्रेम. बाय 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 बाय. प्रेम करायला एकच वस्तू आहे माझ्याकडे आता, तिच्यावर तरी करू द्या. आत्ता तरी एकच वस्तू आहे बाई, आणि वस्तूच आहे आत्ता तर. तिच्यामुळे वस्तू तीच नाही जवळ ग बाई. काळात आत्ता भेटला आहे भान बाई माझं. गाडी पुस मोठी आहे ती, ही गरीबाची गाडी आहे ती. मोठी गाडी पुस. स्क्रॅचेस असे किती मारलेत गाडीवर. हे येतात भाई, खतरनाक असतात ते. लहान पोरं डेंजर असतात. माझ्या सुंदरीवर पण हे मारले क्रॅचेस. हा मग तेच की, माझ्याकडे जी बाईक आहे त्याच्यावर पण क्रॅचेस मारले त्यांनी. आणि पाय पकडून बसणार, काय काय करतात बाबा. आणि जबरदस्त मध्ये दे हा ना, करतात. कारण तू एकाला दिलंस ना. हा त्यामुळे एकाला दिले की लगेच मागणं पळत येतात. आता मुळचंदमध्ये जायचं शॉपिंग करायला. ह्या कार्टेंची सगळी कार्टे एकत्र इकडे मारायच्यात. ट्रायल साठी गेलेत आता भाई. दोन पोट्टे अभी दो हमारे हीरे बाहर आएंगे ना बाहर, चमकते हुए. ठीक आहे मी असलं काय घेतो. जाऊ दे. आता मनीचे झाले, आधीचे झाले, मेघनाचे झाले. आता दादाची शॉपिंग चालू आहे. आणि हो मास्टर माइंड आहे आमचा. दादा भाऊ आहे भाऊ. हे बघा, सगळ्यांनी कमेंट करून सांगा बादशाह वाटतोय का नाही. परी हूं मैं बादशाह. जायचं नाही बघा. चिकार शॉपिंग झालेली आहे. चिकार शॉपिंग झाल्या. संपून चाललेलं घरी आणि आलेले आहेत पुण्यामध्ये. ढग आल्या, ढग चक्काच्या चक्का ढग आले. झाडं किती सुंदर आहेत बघा. साहेबांनी अजूनही बॅटरीचं काम करून घेतलं नाहीये बघा. तरी पण ही बारकी पोरं आम्ही यासाठी आणले की गाडीवर धक्का मारतील. शॉपिंग तो एक बहाना था, कारण होतं. इथं गाडीला धक्का मारायला नव्हतं, त्यामुळे बारकी पोरं सोबत आणलेत. बारकी पोरं कशा गाडीला धक्का मारतात. हो हो हो, कसला कट लागलाय आपलं. सॉरी, साळुंक्याच्या पोराचं पार्किंगचं स्किल बघा भाई. गाडी जागा तिथं आहे. स्किल बघा भाई, नुसतं स्किल भाई. स्किल मध्ये पैसा खोवले. दोन्ही गाडीच बंद पाडली आईच्या गावात पाहिजे. बाय कसं पार्किंग स्किल भाई. मागं रटारट आणलाय ताण तोन. खतरनाक स्किल आहे भाई. स्किल बेकारनाक टाकलंय गाडी. एवढूशा जागेतून फिरवून गाडी आत टाकले. डीमार्टची बघा कसला विषय. लिफ्टचा जोरात विषय. लिफ्टचा जोरात. आता बघा सनाट. बुलेट ट्रेन हळूच की व्हायला कवर. आता डीमार्ट मध्ये साळुंके काय सांगा ना. साळुंकेलाच माहित आहे कुठं काय. कुठे इकडे कुठे साळुंके. लेफ्टला. संजित असं खूप सारे ट्रॅव्हल्स म्हणजे क्लायंट्स घेऊन जात असतो इकडे तिकडे. त्याने आता एक भारी स्टोरी सांगितलंय मला. त्यात तुम्ही ऐका. तुम्ही ऐका आता स्वतः त्याच्या तोंडात ना. MIDच्या पोरी होत्या का, MIDच्या मुंबईवरून घेऊन आलेलो. त्यातले एवढं पण लहान पोरगी सगळ्या होत्या. जरा डेंजर होते त्या. लहान होतं म्हणजे जरा भी काय असं गाडीवर असं गेअर टाकला आणि असं ब्रेक मारला ना, गाइस भैया अभी ब्रेक मार रहे गाइस. मैं बोला अरे क्या हो रहा गाइस भैया कुछ तो सुन रहे हैं हमारा. नंतर गाणी लावलेत बरं का. गाणी ऐकायला लागले. मी आपलं चालवलं आपलं माझं मी धुवून देत मागूनच. गाइस भैया अभी गाना नहीं गा रहे, गाइस उनको बोलो ना गाना गाने. आणि जबरदस्तीच करायला लागलं. भैया आप गाओ. अरे बोले मेरे को हाँ गा रहा हूँ ना मैं. गाइस जब तक हमें सुनाई नहीं देगा ना तब गाना हम लोग सुनेंगे ही नहीं अभी. आणि गाणं पण केलं नाही. असं करून बसलं भाषेत. भैया आप गाओ. गाना मतलब गाओ. अरे बोले काही जबरदस्ती आहे. बेकार. पुढचा ऐका. याच्यापेक्षा पुढचा लय भारी ट्रिप. आणि आपल्याला रावेत चट्टन नाही का एक्सप्रेस वरून बाहेर येतो. आता
आता आपण काय ब्रेक वगैरे कमी मारतो टर्नला. मी आता अशीच गाडी चालू मागून जोरात काय हम ड्रिफ्ट कर रहे ड्रिफ्ट कर भैया ड्रिफ्ट कर रहे अभी. एक झोपलेली डायरेक्ट इकडेच काय काय अरे ड्रिफ्ट कर रहे बोलते ड्रिफ्ट. आणि नंतर मग हसायला लागलं जोरदार. अरे वॉशरूमचा सीन तर लय डेंजर. वॉशरूमला त्यांना त्यातल्या एका मुलीला आहे ना वॉशरूमला खूप जोरात जायचं म्हणजे अर्जंट होतं तिला टॉयलेटला. आणि आता तिला मी बोलतोय की अरे बोललो टोल आहे का उसके बाद रुका जाऊ तब तक कंट्रोल करो. आणि ती बसली एसीच्या समोरच. तर ती भैया यार एसी भी आप कम नहीं करो. मग ये दोनों शिवाय का लगता दोघींना ये दोनों ने मुझे यहाँ भी बिठा दिया है भैया आप भी मेरा मजाक उड़ा रहे हो प्लीज रुको मेरे को कहाँ भी रुको मैं कर लूंगी कहाँ भी. बोला नाही रुको 2 मिनिट बघा जाऊ रुको आम्ही. आणि त्या तळेगावच्या आपल्या ह्याच्यावर आलो फूड प्लाझाला. आणि मी गाडी आहे ना ते 3 Idiots पिक्चर पहिला का तू इमर्जन्सी वाला ऑटो इमर्जन्सी आहे माहिती ना तो अमेरिकन. तसं ना मी 4 व्हीलर मध्ये जोरात त्या पंपावरून आता वॉशरूमच्या समोर जोरात ब्रेक मारला. मी मागे बघत पण येते की बाहेर आणि फुल जोरात हसत आलं. पण सगळ्यात बेस्ट होता गाइस भैया ड्रिप मार रहे गाइस भैया ड्रिप मार रहे भैया ड्रिप. डेंजर होता तेरा 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 पोराचे मानलं तकली. घरात आलून काय लागले बघा. लिमिटेड आहे. लिमिटेड खातो लिमिटेड पितो लिमिटेड झोपतो लिमिटेड लोकांच्या सोबत राहतो. आणि एवढंच काय ज्या बसने मी आलो ती बस पण लिमिटेडच होती. तुम्ही हसताय. ऑल राईट मी तुम्हाला एक चान्स देते. थँक्यू. पण आमच्या कंपनीची पॉलिसी कसे भाई मराठीत हेराफेरी मराठीत. तर आता संजितला ट्रिप होती त्यामुळे तो गेला पत्रिका वाटण्यासाठी. तो आता पत्रिका वाटायच्या आपल्याला. सगळ्यात आधी थोड्याशा पत्रिका जाऊन आबाला द्यायच्या आहेत. तिचा आज लास्ट वर्किंग डे आहे त्यामुळे तिला पत्रिका द्यायच्या आहेत. ती त्यांच्या ऑफिसमध्ये नाही दिल्यात. सो इथून आता पत्रिका द्यायच्यात आणि तिथून पुढं मला वाटायच्यात बाकीच्या. आज ढग आहेत थोडंसं बऱ्यापैकी ढग आहेत आज बऱ्यापैकी ढग आहेत. पाऊस पडेल मे बी पाऊस पडेल.